बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात सावरगाव येथील श्री क्षेत्र मायंबा गडावर मच्छिंद्रनाथांच्या संजीवन समाधीला सुगंधी उटणे लावणे आणि कावड यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सुमारे 7 लाख भाविकांनी संजीवन समाधीला जलाभिषेक करत उटणे लावले असून पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास समाधीची महापूजा आणि महावस्त्रांनी समाधी झाकून यात्रोत्सवाची सांगता झाली। श्री क्षेत्र मायंबा गडावर मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी असून फाल्गुन वद्य अमावस्येला या ठिकाणी कावड यात्रा भरते। हजारो भाविक पैठणवरून आणलेल्या गंगाजलाने समाधीला जलाभिषेक घालत असतात। यंदा दुपारी 12 वाजल्यानंतर जलाभिषेकाला प्रारंभ झाला। बडे बाबांचा जय जयकार करत लाखो भाविक दर्शन रांगेत उभे होते। दुपारी 3 वाजल्यानंतर नाथांच्या संजीवन समाधीला सुगंधी उटणे लावण्यास प्रारंभ झाला। वर्षातून एकच दिवस समाधीला हस्तस्पर्श करता येत असल्यामुळे लाखो भाविक भक्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येत असतात। यावर्षी उटणे लावण्यासाठी 2 रांगा करण्यात आल्या असून दर्शन रांगेत घुसता येणार नाही याची पूर्णपणे दक्षता यात्रा संयोजन समितीने घेतली होती। मागील वर्षी घुसखोरीमुळे यात्रेत मध्यरात्रीनंतर एकच गोंधळ उडून अनेक भाविकांना दर्शन न घेताच माघारी परतावे लागले। तर या पळापळीत उडालेल्या गोंधळात अनेकांना दुखापती झाल्या। त्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने यंदा विशेष उपाययोजना करत दर्शन रांगेचे व्यवस्थापन केले। सुमारे 3 किलोमीटरचे विविध पिंजरे पार करत शॉवर खाली आंघोळ करूनच भाविक आपोआप मंदिरामध्ये जात होते। एका मिनिटाला 125 ते 150 भाविक भक्त दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर जातील याची दक्षता घेण्यासाठी दोनही बाजूंनी 10-10 विशेष सेवक तैनात करून तशी व्यवस्था करण्यात आली होती। गाभाऱ्याच्या प्रारंभीच भाविकांच्या हातात उटणे देण्यात येऊन ते उटणे भाविक समाधीला लावून काही सेकंदात गाभाऱ्याच्या बाहेर जाईल याची व्यवस्था करण्यात आली। संपूर्ण मंदिर परिसरात मध्यरात्री 12 वाजल्यानंतर शोभेच्या दारूची आतिषबाजी करण्यात आली। राज्यात पंढरपूरनंतर कमी वेळेत लाखो भाविकांची गर्दी असणारी मायंबाची यात्रा एकमेव आहे। मढी मायंबा वृद्धेश्वर असा सुमारे 20 किलोमीटरचा परिसर संपूर्णपणे अहोरात्र वाहनांच्या गर्दीने झाकून गेला होता। दोनही घाटांतील रात्रीची वाहतूक म्हणजेच एक प्रेक्षणीय स्थळासारखे दिसत होते। यात्रेचे मुख्य संयोजन तथा आमदार सुरेश अण्णा धस यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना श्री क्षेत्र मायंबा देवस्थान यात्रा उत्सव आणि देवस्थान विकास कामांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात। आणि या आणखी गोरक्षनाथाचं मंदिर मात्र हे UP मध्ये आहे। तर ही संपूर्ण भारतवर्षातील एकमेव संजीवन समाधी आहे। या समाधीच्या दर्शनासाठी संपूर्ण राज्यातून तर भाविक येतोच, परंतु भारत देशातला सुद्धा भाविक या ठिकाणी येतो। आता हे जे चाललेलं आहे ते हे उठणं समाधीला लावण्याचं काम चालू आहे दुपारी 3:30 पासून आत्तापर्यंत चालू आहे। सकाळी 6 वाजून 10 मिनिटापर्यंत चालणार आहे आणि आज दिवसभरात लाखो लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। आणि आत्तासुद्धा मला असं वाटतं की तुम्ही आमचं दाखवण्यापेक्षा बाहेरची गर्दी किती आहे ही गर्दी तुमच्या न्यूजला NTV न्यूजला त्या ठिकाणी दाखवा, अशा प्रकारची माझी विनंती आहे। श्री देवेंद्र फडणवीस साहेब काही दिवसापूर्वी इथं आले होते। आम्ही त्यांना विनंती केली, आमच्या ट्रस्टनी, मी आणि शेजारचं ट्रस्ट आणि तिथल्या आमदार मोनिकाताई राजळ, मी सर्वांनी 2च मागण्या इथं केल्या होत्या। एक तर हा मढीपासून इथपर्यंत येणारा रस्ता 7.5 मीटर झाला पाहिजे आणि दुसरी मागणी आमचा रोपवे दिला पाहिजे। आणि बाकीचं आम्हाला साहेबांनी भरपूर दिलं आहे। तर जवळजवळ देवेंद्र फडणवीस साहेबांनी पर्यटन मंत्री आणि ग्रामविकास मंत्री मागचे श्री गिरीश महाजन साहेब यांना सांगून जवळपास 22 कोटी रुपये दिले आणि आता आम्ही 35 कोटीचं, कारण मंदिराचं काम आम्ही सुरू करतोय। माननीय देवेंद्रजी आले त्यावेळेस त्यांनी आम्हाला शब्द दिलाय की आम्ही पैशाला या ठिकाणी कमी पडून देणार नाही, म्हणून आम्ही मंदिराचं सुद्धा काम जे आहे मुख्य गाभाऱ्याचं काम आजपर्यंत आम्ही घाबरत होतो, पण आता आम्ही ते काम चालू केलं आहे आणि ते जवळपास 35 कोटी रुपयाचं काम होणार स्वतंत्र। ते 35 कोटी रुपयाचं काम सुरू करतो आहे आणि पुढच्या वर्षापर्यंत 1/3 बांधकाम हे आमचं पूर्ण झालेलं असेल, अशा प्रकारची परिस्थिती। आणखी एक आमच्या इथं ज्यावेळेसपासून
इथे दसरा मेळावा भरायला. दसरा मेळाव्यामध्ये माननीय बद्रीनाथ महाराज तनपुरे आणि रामदास महाराज कायकाडी. रामदास महाराज आज आमच्यामध्ये राहिले नाही, परंतु रामदास महाराजांची आणि बद्रीनाथ तनपुरे महाराजांची एक इच्छा पहिल्यापासून होती की चलो गोरक्ष म्हणजे चलो मच्छिंदर गोरक्ष आया, गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथाच्या दर्शनाला घेऊन या. म्हणजे UPचे जे मुख्यमंत्री आहे मिस्टर योगी साहेबांना इथं घेऊन या अशा प्रकारची मागणी होती. आणि आत्ताचं जे नियोजन प्रयागराजचं त्यांनी केलेलं आहे ते संपूर्ण भारत देशानेच काय, मला वाटतं भारताबाहेरसुद्धा त्यांची स्तुती झालेली आहे. आमचा एवढ्या लांबपर्यंत हात पोहोचत नाही. आम्ही आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती करू. आज या ठिकाणी भव्य असा गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या निमित्ताने भव्य असा बडे बाबा मच्छिंद्रनाथ या ठिकाणी महोत्सव संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी वर्षभरातून या समाधीला उटणं लावण्याचा, सुगंधी चंदन लावण्याचा कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होत आहे. गेली 15 वर्ष आम्ही भाविक या ठिकाणी हा उत्सव संपन्न करण्यासाठी सहभागी होत असतो. आणि अतिशय आनंदाने या ठिकाणी या उत्सवामध्ये जवळजवळ 5-7 लाख लोक या उत्सवामध्ये सहभागी झालेले असतात. पैठण या ठिकाणावरून सुद्धा जल अभिषेक या ठिकाणी केला जातो. या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करून या ठिकाणी हा सर्व कार्यक्रम संपन्न होत असतो. आणि एक ऊर्जा देणारा हा गर्भागिरी पर्वत आणि या गर्भागिरी पर्वतावरचा हा भव्य दिव्य समारंभाचा आम्ही खूप मोठ्या आनंदाने उत्साहाने या उत्सवामध्ये आम्ही सहभागी होऊन खूप आनंद घेतो. आणि दरवर्षीच्या नवीन ऊर्जेने या ठिकाणी या नवीन वर्षानिमित्त सर्व मच्छिंद्रनाथ भक्तांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच यंदा प्रथम वृद्धेश्वर मणीघाट रस्ते वाहतुकीसाठी एकेरी ठेवण्यात आल्यामुळे घाटात फारशी वाहतूक कोंडी झाली नाही. वृद्धेश्वर येथून नाथ संप्रदायाला प्रारंभ झाला. आदिनाथ म्हणजे महादेव आणि गुरुदेव दत्त या संप्रदायाचे आद्य म्हणून ओळखले जातात. या संप्रदायांच्या प्रथम नाथांची समाधी मायंबा या ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची विशेष श्रद्धा आहे. देवस्थान समितीचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, सचिव बाबासाहेब म्हस्के, विश्वस्त रमेश ताठे, चंद्रकांत लोखंडे, नवनाथ म्हस्के, राजेंद्र म्हस्के यांच्यासह सर्व विश्वस्त ग्रामपंचायतचे अधिकारी, सावरगावचे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. बीड आणि नगर जिल्ह्यातील सुमारे 1,500 पोलिसांनी आणि खासगी सेवेकरांनी यात्रा सुरक्षेचे काम अहोरात्र उभे राहून पार पडल्यामुळे एवढ्या मोठ्या यात्रेत गैरप्रकार घडला नाही. अनेक लोकप्रतिनिधी, वर्ग 1, वर्ग 2चे अधिकारी, उद्योगपती, संत महंत, नाथ भाविक भक्त देखील समाधी हस्त स्पर्शासाठी आले होते. तर पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर समाधीची महापूजा आणि महावस्त्रांनी समाधी झाकून यात्रोत्सवाची सांगता करण्यात आली. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTP न्यूज मराठी, आष्टी, बीड.